18. प्रायोजक कॉटन किंग, India's leading menswear brand in 100% cotton. लाडकी बहीण नंतर आता राज्य सरकारने आणली लाडका भाऊ योजना। 12वी पास झालेल्या तरुणांना दरमहा 6,000, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 10,000 स्टायपेंड मिळणार। बार्टीच्या धर्तीवर आता राज्य सरकारने स्थापन केली आरटी संस्था। मातंग समाजासह उपजातींच्या विकासाकरता राबवणार कल्याणकारी योजना। राज्य मंत्रिमंडळाचा होणार लवकरच विस्तार। पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती। गडचिरोलीला जाताना फडणवीस अजितदादांचं हेलिकॉप्टर भरकटलं। खराब हवामानाचा फटका, पायलटच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली। पूजा खेडकरनं दिव्यांगत्वाच्या दाखल्याकरता दिली खोटी माहिती। विजय कुंभार यांचा आरोप, पूजा खेडकरांचे पाय खोलात। अजित पवारांना घरात स्थान, मात्र पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय कार्यकर्ते घेतील। घरवापसीच्या निर्णयावर शरद पवारांचं सूचक वक्तव्य। एमआयएमच्या मोर्चावरून कोल्हापुरात तापलं वातावरण। जलील आले तर कोल्हापूर बंदचा सकल हिंदू संघटनांनी दिला इशारा। ऐतिहासिक शिवकालीन वाघनखल लंडनहून भारतात, उद्या साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर माओवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक। 12 माओवादी ठार तर 1 पोलीस उपनिरीक्षक जखमी। कोकणात उद्या मुसळधार पावसाचा इशारा। सिंधुदुर्गला ऑरेंज तर रत्नागिरीला रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। भंडारा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। पवनी तालुक्यातील कोंडा आठवडी बाजारात साचलं पाणी, अनेकांच्या घरात शिरलं पाणी। पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हची आणखी एक घटना उघडकीस। माजी नगरसेवकाच्या मुलानं मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून दिली टेम्पोला धडक।